नमस्कार. योगा विथ सायलीवर आज आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीने राखी पौर्णिमा साजरी करणार आहोत. आपला भाऊ नेहमीच आपलं रक्षण करत असतो. पण आज विशेष राम रक्षाच्या स्तोत्र मंत्रांनी आपण आपल्या भावासाठी एक रक्षा कवच तयार करणार आहोत. ही राम रक्षा स्पेशल राखी पौर्णिमा कशी साजरी करायची ह्याचं मार्गदर्शन आपल्या केंद्रातले म्हणजे स्वामी समर्थ केंद्रातले ज्येष्ठ सेवेकरी सावंत काका आपल्याला सांगणार आहेत. सो ह्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणे आरतीची तयारी करायची आहे, राखी एक घ्यायची आहे आणि बाकी सावंत काकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ही राखी पौर्णिमा साजरी करायची आहे. चला तर मग लगेचच ही राखी पौर्णिमा सुरू करूया. हे रामरक्षा कवच आपल्या भावासाठी कसे सिद्ध करायचं, ती सेवा कशी करायची हे आपल्याला सावंत काका सांगणार आहेत. तर ही जी रामरक्षा आहे, नावाप्रमाणेच आपल्या सर्व अवयवांचं रक्षण करते. तर त्याप्रमाणे आज तुमच्या बंधुराजांना ओवाळणी करताना हे जे त्याच्यातले जे विशेषतः जे 10 श्लोक आहेत, पहिले 10 श्लोक, त्यामध्ये प्रत्येक अवयवाचं रक्षण करण्यासाठी विशेष उल्लेख आहे. तर ते पहिले 10 श्लोक आपण म्हणणार आहोत. तर ज्यावेळेला हे 10 श्लोक सुरू होतील त्यावेळेला आपण सर्वांनी बंधूंच्या मस्तकावर अक्षता वाहत राहायच्या आहेत. आणि सुरुवातीला आता त्यांना मंगलतिलक लावायचं आहे तुम्ही. तर त्याप्रमाणे मंगलतिलक लावा. बरोबर आहे. त्यानंतर आरतीला तुम्ही ओवाळायला सुरुवात करायची. पहिला मी विनियोग म्हणतो, त्यानंतर श्री रामचंद्रांचा ध्यानमंत्र असेल आणि त्यानंतर श्लोकांना सुरुवात होईल. तर ज्या वेळेला श्लोकांना सुरुवात येईल त्यावेळेला तुम्ही सर्वांनी अक्षता व्हायला सुरुवात करायची. तर मी सुरुवात करतो आता. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलक श्रीरामरक्षा प्रीत्यर्थे रामरक्षा स्तोत्र जपे विनियोगः ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मण्डलं रामचन्द्रम्. आता आपण श्लोकानं सुरुवात करूया आणि प्रत्येक श्लोकाच्या मागे तुम्ही अक्षता तुमच्या बंधूंच्या मस्तकावर वाहत राहा. सुरुवात करायची तुम्ही मस्तका व्हायला. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामो रामो राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेते जटां मुकुटमण्डितं सासितूणधनुर्बाण पाणिन्नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातु माविर्भूतमजं विभुं रामरक्षा पठेत् प्राज्ञः पापघ्निः सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदये दामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवे शक्कटी पातु सत्थिनी हनुमत्प्रभुः ऊरू रघुत्तमः पातु रक्षकुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां
रक्षाय सुकृती पठेत सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. इथे आपले 10 श्लोक संपलेले आहेत. एकदा ओवाळा, आरती ओवाळा, आणि त्यानंतर जे आपलं रक्षासूत्र जे आहे किंवा राखी ती आपल्या बंधूंच्या हाताला बांधा आणि प्रार्थना करा श्रीरामांकडे की त्यांचं सर्वार्थाने रक्षण होवो.